रोहन याच मैदानावर शहापूर तालुक्याला भूषणावळ वाटणारी स्पर्धा येत्या 20 जानेवारी ते 28 जानेवारी या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये शहापूर तालुका ज्या स्पर्धेला सातत्याने डोक्यावर घेतो, मुंबईमधले सर्व खेळाडू या मैदानावर आम्हाला खेळताना दिसतात. ती स्पर्धा अर्थातच सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या स्वप्नातून तयार झालेली स्पर्धा धर्मवीर चषक 2020चा आयोजन 20 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान खऱ्या अर्थानं आपल्याला आनंदाची पर्वणी असेल. आमच्यासाठी ती दिवाळी असते हे वेगळं सांगायची गरज नाही. तत्पूर्वी मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहन पांढरे, तुते एक्सप्रेस. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपण बघत आहात गणेश. पहिला चेंडू पडला जातोय. ओव्हरपिच बॉल आडव्या बॅटनं खेळणं, ये तो इसकी खासियत है, ये तो इसके बाया हात का खेळ है. मी आवर्जून चर्चा करेल, आवर्जून उल्लेख करेल की हा खेळाडू आहे ना, हे फटके खेळण्यासाठी खूप सारी मेहनत लावतो आणि त्याचा हे फटके खेळण्यासाठी खूप मोठा सराव आहे. तो बॅट्समन म्हणजेच गणेश अर्थात धोनी. पहिल्या चेंडूवर संघाचा खातं उघडलंय. श्री गणेश झालाय. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धाबा. क्या बात आहे, क्या बात आहे. आत्ता पुन्हा एकदा ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईड यॉर्कर हे मात्र फलंदाजासाठी थोडीशी अडचण करणारा चेंडू फेकला जातोय गोलंदाज रोहन पांढरेकडून. ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. खूप चांगला गोलंदाज आहे, अचूक टप्प्याचा गोलंदाज आहे. व्हेरिएशन्स असेल, मास्टर माइंड आहे, मेंदू शांत आहे, डोक्यावर बर्फ आहे, मुखामध्ये साखर आहे आणि पावलामध्ये साखर दंड आहे. कारण म्हटलं जातं लिमिटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. संयम बाळगा, क्रिकेट हा तुमचा असेल. बॅकफुटवरून स्क्वेअर कट पाहायला मिळतो. बॅट्समन धोनीच्या बॅटमधनं निघालेला ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. चौकार दिलास ना, त्या विषय नव्हता. जय मल्हार तुते आणि आई गावदेवी गोठेकर बी या 2 संघाच्या दरम्यान ती ही लढत आहे. खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवनाचं राटगाडगं बाजूला ठेवलंय. जणू काही एक वेळ हळदी आणि लग्नांची सीझन कमी पडते, परंतु आम्हाला क्रिकेटची सीझन जवळपास एप्रिल मे महिन्यापर्यंत जाते. हा आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. आमचे नरेशजी डोंबे सर म्हणतात, कारण आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओव्हरपिच बॉल उडवला. यावेळी चेंडू काही काळ हवेमध्ये. गणेश संकटात. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी शेवटच्या मुवमेंटला डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. गणेश पुन्हा संकटात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मित्रांनो, छोट्या छोट्या चुका किती महाग असतात हे तुम्हाला माहिती असेल तरी चर्चा केली जाईल. आपण जर एखाद्या समुद्राच्या मध्यभागी असाल आणि त्यावेळेला आपल्या समवेत त्या समुद्रामध्ये आपण नौकेमध्ये विहार करत असताना खरं आता ती नौका बॅलन्स असते, परंतु आपलं मन ज्या वेळा माकडासारखं होतं त्यावेळेला त्या नौकेला एक मोठं भगदाड पडत असतं आणि म्हणून शांत संयमी असणं गरजेचं आहे. क्रिकेटचा विजय करायचा असेल तर तुमचा माइंड सेट असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही मास्टर माइंड बॉलिंग कराल, मास्टर माइंड बॅटिंग कराल, मॅग्निफिशन्स अव्वल दर्जाची कामगिरी कराल, तेव्हा मात्र तुम्ही सातत्याने क्रिकेटमध्ये विजय मिळवाल. बॅकफुटला आला, जागा बनवली. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मार खाताना पाहायला मिळतोय. रोहन पांढरेवर खूप मोठे आघात केले जात आहेत. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळाली. 2 चौकार आलेत. रन्स ऑफ कपल 2 धावा पहिल्या चेंडूवर आल्या. नंतर ट्रिपल रन 3 धावा पुन्हा आल्या. 13 धावा स्कोर बरोबर. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू रोहन पांढरेला एक समजदारीचा चेंडू फेकावा लागेल. या चेंडूवर चौकार जर लागला तर 17 होतील. षटकार आला तर जवळपास मला वाटतं 19 धावा बनतील. परंतु हा चेंडू कोणत्या पद्धतीने फेकेल रोहन पांढरे हे बघावं लागेल. नक्कीच स्ट्रायकिंगवर बॅट्समन आहे रोहन आणि गोलंदाजी मार्कवर रोहन पांढरे. म्हणजे रोहनच्या विरोधात रोहनला खेळावं लागेल. कोणता रोहन जिंकेल? राम रावण कृष्ण कंस. विजय कृष्णाचा, विजय रामाचा.
आणि यावेळेस हा ट्रॅकर बॉल मिस्टायमिंग स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिल्यांदा बघितलं झेल सोपा होता, तो थोडा कठीण होताना दिसला कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडा पुढे आला आणि शेवटच्या मोमेंटला थोडा मागे गेला. रोहन यावेळेस मात्र बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर घेतलेली विकेट्स आणि या विकेटने षटकाची सांगता झाली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी गोटेकर बी संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. पहिली विकेट लागली गेली. विकेटची मोहर सुरुवात तर झाली विकेटला, परंतु येणारा बॅट्समन कोण असेल? निश्चितच गार्ड लावून तयार झालाय बॅट्समन जेपी प्रीतम जोशी या नावाने प्रसिद्ध आहे आणि अनेक ग्रामीण ओपन गटामध्ये हा खेळाडू खेळताना आपण बघितलेला आहे. आत्ताच SPL गोव्यामध्ये चालू आहे. मनीष कोलेकर अर्थातच पांड्या 50 धावा पांड्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. निश्चितच टेनिस क्रिकेट जगताला एवढी प्रसिद्धी येईल का हा प्रश्न कधीतरी आम्हाला स्वतःला जर विचारला तर वाटलं नव्हतं की एवढी प्रसिद्धी येईल, परंतु वाटणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. टेनिस क्रिकेट जगत खूप पुढे गेलंय. आज त्या गायत खऱ्या अर्थाने इतिहास आहे. आम्ही इंटरनॅशनल मॅचेस कमी बघतो, परंतु यूट्यूबला आमच्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या टेनिस क्रिकेट जगतातील मॅचेस आमच्या यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये आम्हाला अनेक तरुणांच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतील. आणि निश्चितच याचं एकमेव शहापूर तालुक्याचं एक कारण असेल, ते कारण आम्ही सातत्याने चर्चेमध्ये आणू. ते कारण आहे खऱ्या अर्थानं कारणं जन्माला येतात त्यावेळेला ईश्वराला अवतार घ्यावा लागतो आणि क्रिकेटचं कारण जिथे जिथे येतं ते कारण म्हणजे सन्माननीय विजयभाई भगत साहेब. आपण मॅचकडे जाऊया. गोलंदाजी मार्गावर चेहरा पाहायला मिळेल अर्थातच रोहन पांढरे, माफ करा, रोहन पांढरेचं षटक संपलं. दिगंबर पांढरे खूप चांगला गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वश्रेष्ठ गुरु असेल तो म्हणजे अनुभव, आणि याच अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतोय दिगंबर मॅन फ्रॉम तुते. हा ट्रॅकर बॉल, परंतु गणेशने या चेंडूला निहाळलं, बघितलं, पाहिलं, बॅटचं तोंड आडवं केलं. स्क्वेअर कटच्या माध्यमातून कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक सौंदर्यपूर्ण फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि त्याचा आस्वाद सर्व क्रिकेट रसिक घेत आहेत. रोहन येतो इसके बाहेर का खेळ आहे हे करणं रोहनसाठी अतिशय सोपं आहे. याचं कारण फक्त प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. आई गावदेवी गोटेकर बी टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ही स्पर्धा अख्ख्या भारत देशात पोहोचली जाते. थँक्यू सो मच गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. यावेळेस बागफुटवर येऊन पुन्हा एकदा कट केलाय. पॉईंटच्या दिशेला इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. कमबॅक करेल गोलंदाज दिगंबर पांढरे, कारण ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. एक एक लेजंड खेळाडू असे असतात ना की ते कधी काय करतील, कुठे काय करतील हे सांगता येत नाही, कारण वाऱ्याशी वार्तालाप करणारे चेंडू, तो पेस आहे. स्पिन गोलंदाज आहे गोलंदाज दिगंबर पांढरे. कधी कधी बॉल टर्न होताना आम्ही बघितलेले आहेत, कारण टेनिसचा बॉल आहे ना, तो बॉल जोपर्यंत त्याचा कापूस निघत नाही तोपर्यंत स्पिन कमी होतो, परंतु एकदा का कापूस निघाला, त्याचं कव्हर थोडंसं लूज झालं तर मात्र स्पिन जास्त होतो. परंतु दिगंबर पांढरे असा गोलंदाज आहे की अनेक फलंदाजांची स्वप्न या गोलंदाजानं उद्ध्वस्त केली आहेत. समोर आपण बॅट्समन बघत आहात, एक गोलंदाजीचा सितारा म्हणून ज्यांची ओळख आहे, परंतु आज मात्र बॅटिंगसाठी गेलाय जेपी. याच जेपीच्या नावावर एक रेकॉर्ड बनलं. परवा सन्मान्य नामदेवभाऊ पडबळ साहेब यांनी ठेवलेली स्पर्धा, अर्थातच नामदेव 11 क्रीडा मंडळ चॅम्पियन ट्रॉफीज साई एकविरा चषक, आणि या साई एकविरा चषकामध्ये बॅट्समन जेपीच्या माध्यमातून एक अर्धशतक झळकावलं आणि बघता बघता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झालेला बॅट्समन जेपी मैदानात दाखल झालाय. सोबतीला साथ देईल गणेश अर्थातच धोनी. चांगली बॅटिंग आहे. बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे आई गावदेवी गोटेकर बी संघाची. सगळे खेळाडू यंगस्टर आहेत आणि हे तारुण्यामध्ये क्रिकेट खेळतात. म्हटलं जातं मित्रांनो, हा देश तरुणांचा देश आहे आणि याच तरुणांच्या देशामध्ये खऱ्या अर्थानं जे तरुण करू शकतात ते कोणीच करू शकत नाही, आणि हेच आई गावदेवी गोटेकर बी संघाचे तरुण या ठिकाणी सातत्याने करताना आम्ही बघितलेले आहेत. रोहन पांढरे पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. स्लॉगवरचं षटक होतं. तदनंतर मात्र दिगंबर पांढरे एक संजीवनी प्रदान करणारा, आपला संघ सातत्याने अडचणीत असताना त्या संघाला अडचणीतून बाहेर काढणारा गोलंदाज आपण बघत आहात. यावेळी शॉट ऑफ गुडलेनचा बॉल स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने थोडी उसळी घेतली आणि निश्चितच चेंडू निघून गेला यष्टीरक्षक हरेश पांढरे यांच्या हातामध्ये.
ऊन थोडं तापलंय आणि या तापलेल्या उन्हामध्ये आम्हाला ऊन लागत नाही, कारण क्रिकेट खेळत असताना आम्हाला तहान लागत नाही, भूक लागत नाही, तर ऊन कसं लागेल. यावेळेस मधल्या स्टिक वरून चेंडू निघून गेला, बाहेर आला आणि यावेळेस जयेश थोरात यांचा इशारा तो या सिटीचा बाहेर बॉल. आतापर्यंत 20 धावा स्कोरबोर्डवर लागताना दरम्यान षटकातील पुढील चेंडू. यावेळेस ओव्हरपिच बॉल. ज्या वेळेला ओव्हरपिच बॉल असतात ना, ते जर आडव्या बॅटने खेळले ना तर बॅटवर कनेक्ट होणार नाही. त्यासाठी तुम्हाला थोडं बॅकफुटला यावं लागेल, बॅट सरळ करावी लागेल. सरळ बॅटने खेळला तर मात्र धावा येतील यात शंका नाही. मित्रांनो, संघर्ष करत असताना आयुष्यामध्ये पैसा आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये संघर्ष करत असताना बॅटमधून निघालेल्या धावा यांचं समीकरण हे समांतर आहे. आम्हाला जीवनामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा यांची भूक आम्हाला कधीच कमी होत नाही. यावेळेस धोनी एक समजदारीचा क्रिकेट खेळतोय, थोडा संकटात असता, परंतु यावेळेस फंबलिंग झाली. धोनी सातत्याने आपल्या संघाला विजयाचा वाटेकरी झालाय, हक्कदार झालाय. जवळपास दुसरं षटक संपलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी गोटेकर बी संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 21 धावा. चांगलं षटक दिगंबर पांढरेच्या माध्यमातून हाताळलं गेलं, कारण आपण पहिलं षटक बघितलं 13 धावा स्कोरबोर्डवर होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 8 धावा. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. टीम मिटिंग झाली असेल, चर्चा झाली असेल तर मात्र प्रात्यक्षिकरणाला सुरुवात करा. 2 षटकं निघून गेली. 21 धावा आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या खात्यावर पाहायला मिळतील. एक विकेट महत्त्वपूर्ण रोहनची पटकावली, परंतु जेपी आणि गणेश हे 2 बॅट्समन आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देताना खूप चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. आम्ही सातत्याने विश्लेषण करू. अमित भांडे, अतिश भांडे, त्यानंतर रवीसारखा एक चांगला खेळाडू कक्षामध्ये बसलाय. आणि निश्चितच या संघाला एक खास आकर्षण म्हणून ज्यांची ओळख असते, लहान वयाचा एक समर्थक त्यांच्या पाठीशी असतो. जणू काही ती बॅग अडकवलेली असते त्याच्या गळ्यामध्ये ढोलकीसारखी. दत्तू या मॅचमध्ये आनंद घेतोय. काम कोणतंही असो मित्रांनो, ते प्रामाणिकपणे करा. त्या तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना जर नशिबाची साथ लागली ना तर तुम्ही यशाच्या शिखरावर विराजमान व्हाल. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सगळ्यात उत्तम गुण आहे आणि याच प्रामाणिकपणे आपण क्रिकेट खेळला तर क्रिकेट तुम्हाला सलाम करेल आणि सातत्याने क्रिकेटचा विजय होईल. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज दीक्षित. चांगलं नाव आहे दीक्षित. गोलंदाजी मार्कवर तयार. स्टार्किंगवर बॅट्समन आपण बघत आहात जो सलामीला आला आहे धोनी. दीक्षित बुमराह स्टाईलने गोलंदाजी करतोय. लाजबाब गोलंदाजी होते, परंतु हरेश पांढरेला थोड्याशा अडचणी येत आहेत. इंजर्ड आहे, अनफिट आहे, थोडासा दुखावलाय, पायाला लागलंय. चालण्यासाठी थोडीशी संकट येतात. कधी कधी आम्ही आमच्या डॉक्टर्स सुद्धा ऐकत नाही. ज्या वेळेला डॉक्टर सांगतात की जेवण थोडं कमी करा, आम्ही कमी करू. डॉक्टर सांगतात झोप थोडी जास्त घ्या, आम्ही कमी झोपू. पण ज्या वेळेला आम्हाला डॉक्टर सांगतात ना तुम्ही क्रिकेट 1 महिनाभर खेळू नका, त्यावेळेला आम्हाला जगातल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरनी जरी सांगितलं तरी आम्ही त्याचं ऐकत नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत. म्हणून की काय, या मैदानावर तब्बल 1 महिना क्रिकेटचं सत्र चालणार आहे. आपण मॅचकडे जाऊया. गोलंदाजी मार्कवर एक हिरा पाहायला मिळतोय. बुमराह स्टाईलने गोलंदाजी करतोय दीक्षित. चांगली गोलंदाजी. जेपीला फुलटॉस बॉल. आडव्या बॅटला सरळ खेळला डीपमध्ये रोहन पांढरे. चेंडू थोडासा हातातून निसटला होता, परंतु निश्चित चेंडू पकडला. रोहन पांढरेने चांगली झेल पकडली. ओटांचा स्पर्श चेंडूला झाला. निश्चितच विकेट. आणि आता मात्र ज्या फलंदाजाची मी चर्चा करत होतो, खूप मोठी मोठी मैदानं सुद्धा त्याला कमी पडतात. अखूट टप्प्याचे बॉल सुद्धा तो मैदानाच्या बाहेर पाठवतो असा बॅट्समन मैदानात जातोय. शहापूर तालुक्याला एक वेगळी ओळख आहे या बॅट्समनची. अतिश भांडे. तमाम क्रिकेट रसिकांचं रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. सकाळचं सत्र संपलंय आणि दुपार सुद्धा कळताना आपल्याला दिसते. 3:27 झाले आहेत आणि याच 3:27 तिसरं षटक मार्गस्थ असताना तृतीय संघ चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दीक्षितच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर एक सिंगल खर्च केली आणि दुसऱ्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली गोलंदाज दीक्षितने. नवीन बॅट्समन गेला. अतिश नॉन स्ट्रायकिंग एंडवर असेल, पण तो स्ट्रायकिंग एंडवर धोनी
महेंद्र सिंग नाही तर गणेश धोनी. ओ क्या बात आहे. आपण एका धावेची अभिलाषा करताय. हा मात्र असमजदारीचा क्रिकेट, अनएज्युकेशनल क्रिकेट अभ्यास अपूर्ण पडतोय. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन. जे माणसाकडे आहे ना त्याला डेव्हलप करा, तुम्हाला दुनिया सलाम करेल. माझ्यावर विश्वास नसेल तर शिक्षणाच्या आईचा घो हा पिक्चर तुम्ही बघा, कारण जे तुम्हाला येतंय त्याचा विकास करा. आणि ते करताना यावेळेस फटका चांगला आहे, सजवलाय चांगला फटका. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि ज्या वेळा गणेशच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू होतो त्यावेळा मात्र हे चित्र पाहायला मिळत आहे. टीट फॉर टॅट, जैसी नसीहत वैसा धमाका आलेल्या या 6 धाबा षटकार. खूप चांगला फटका सजवला आहे बॅट्समन गणेशच्या माध्यमातून. गोलंदाज दीक्षितला आपल्या चेंडूचा टप्पा थोडा मागे ठेवणं अपेक्षित असेल, कारण ओव्हरपिच बॉल जर पडला, बॅटच्या रडारमध्ये चेंडू जर आला, बिल्डअप करू शकले तर मात्र षटकार खावे लागतील. निश्चितच या धोक्यापासून टाळायचं असेल तर आपल्या समोर एक शब्द असेल, तो शब्द म्हणजे सावधान. थोडं सावध व्हावं लागेल, मास्टर माइंड बॉलिंग करावी लागेल, स्वतःच्या मेंदूला चेतना पोचवावी लागेल, मेंदू शांत ठेवावा लागेल आणि त्यामुळेच मात्र गोलंदाजी करावी लागेल. तेव्हा मात्र या मॅचमध्ये एक सन्मानजनक स्कोर पासून आपण गोटेकर संघाला वंचित ठेवू शकता. परंतु गोटेकर संघ शहापूर तालुक्यामध्ये एक नावलौकिक संघ का आहे याचं ओळख करून देताना बॅट्समन गणेश अर्थात धोनी. यावेळेस टप्पा मागे ठेवला. निश्चितच मी चर्चा केली आणि त्या चर्चेतून एक निष्पन्न गोष्ट घडली. टप्पा थोडा मागे ठेवला, बॉलने उचलली घेतली नाही आणि निश्चितच निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता पाहायला मिळाली. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 29 धाबा. माफी असावी 28 धाबा आहेत स्कोरबोर्डवर. आमचे चांगले स्कोरर बंटी धमके, त्याचबरोबर सन्माननीय अनमोलजी भागवत, कौतुक केलं जाईल. आपलं अमूल्य वेळ याच ठिकाणी आपण देतात. यावेळेस फटका तर यावेळेस चांगला नाही आहे, कनेक्ट व्यवस्थित झाला नाही, मिडल अप करू शकले नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल, चांगली चेंडू फेकी होते, क्षेत्ररक्षण झालं, बॅकअप पाहायला मिळतो, परिणामी 2 धाबा. खऱ्या अर्थानं हे मैदान तर जिवंत राहिलं, परंतु मैदानाच्या बाजूला खऱ्या अर्थानं अर्जुन स्पोर्ट्स हा फ्लेग आम्हाला पाहायला मिळेल. सर्व सन्मान्य विजयभाई भगत साहेब आणि त्यांच्याच हाताचं बोट धरून त्यांचे चिरंजीव, चांगला चेहरा पाहायला मिळतोय. सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांचे चिरंजीव अर्जुन सुद्धा या मॅचचा आनंद घेतोय. थँक्यू. 3 षटकं निघून गेली. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील 30 धावा. 10-0-0 ची सरासरी आई गावदेवी गोटेकर बी संघाची आहे. थोडे नाराज असतील, थोडे हताश असतील, मनामध्ये चर्चेचं काहूर उठलं असेल आणि याच कल्पनेच्या काहुरामधून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर मात्र मोठी बॅटिंग करावी लागेल. या 6 चेंडूवर जवळपास 20 धावा जर काढल्या तर 50 होतील. म्हणजे मला तर वाटतं एक बॅट्समन समोर आहे, त्या बॅट्समनचं नाव आहे अतिश भांडे. एक चांगला बॅट्समन आहे, चांगली बॅटिंग केली तर निश्चितच एक सन्मानजनक स्वरूप उभं राहील. यापूर्वी सामना झाला, त्या पूर्वीच्या सामन्यामध्ये अतिश भांडेने 4 चेंडूवर 4 षटकार मारले आहेत. त्याच्या इनिंगमध्ये 4 षटकार आले, परंतु या गोलंदाजावर ते 4 षटकार मारले जातील का? अतिश भांडे स्ट्रायकिंग एंडवर आहे, सराव सुद्धा याच मैदानावर करतो आणि आता मात्र या मॅच मध्ये दाखल झालाय. शेवटचे षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. संजय. हो, फटका तर सजवलाय. दिगंबर पांढरे डीप मध्ये असेल, परंतु रोहन पांढरे पुढे येतोय, समोर येऊन चेंडू अडवला जातोय, फेकी होते, परिणामी 2 धाबा. सिंगल डबलने मला वाटतं तुते संघाला जास्त फरक पडणार नाही आणि यावेळेस मोठे फटके आले तर मात्र आई गावदेवी गोटेकर बी पॉझिटिव्ह, बी एव्हरग्रीन आणि बी ऑलवेज हॅप्पी हे दाखवेल. कारण आम्हाला कोणी विचारलं नाही पाहिजे कुठे गेल्यानंतर हु आर यू, आम्हाला लोकांनी विचारलं पाहिजे हाऊ आर यू. हे ब्रँड या ठिकाणी तयार होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आमचा आदर्श मित्र सन्माननीय अक्षयजी अधिकारी यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झाले. थँक्यू सो मच अक्षयजी अधिकारी. स्पर्धेच्या वतीनं सरस स्वागत. आपण मॅचकडे वळतोय. लेट आर्म ओव्हर द विकेट्स. यावेळेस ओव्हर पिच बॉल, फटका सजला होता परंतु चेंडूने उचली घेतली नाही. अलाउंग दी कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक रोहन पांढरे येतोय. 2 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज संजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी चालू आहे, परंतु धोनी अजूनही आहे जो सलामीला आलाय आणि धोनीकडून अपेक्षा वैयक्तिक 19 धावा, इंडिव्हिज्युअल 19 रन धोनीच्या नावावर असतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. 2 चेंडू फेकलेत, अजूनही 4 चेंडू. काय नसीहत, काय धमाका पाहायला मिळेल, काय नशीब असेल या चेंडूवर.
दरम्यान पुढील चेंडू, संधी गमावली बॅट्समन धोनीच्या माध्यमातून. ही संधी आहे. बीमर बॉल. निश्चितच हा शब्द इंग्लिशमधून आलेला शब्द आहे बीमर, कारण जो चेंडू फेकला आणि त्या चेंडूवर जर बॅट्समन थोडा घायल झाला त्याला म्हणतात बीमर बॉल. बॅट्समनला थोड्याशा अडचणी येतात हा चेंडू मारण्यासाठी. बीमर बॉल, नो बॉल, देन फ्री हिट. या चेंडूवर मात्र फायदा उचलण्याचा प्रयत्न धोनी करेल. खूप मोठी क्षमता आहे या बॅट्समनमध्ये धोनी. हो हो, क्या बात आहे. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते ना, म्हणून की काय मी काल सुद्धा चर्चा केली, उद्याही करेल आणि आजही करेल. सिंहगड करंडक चषकामध्ये सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे सर, जे मुंबईमधील सगळ्यात चांगले समालोचक आहेत, आदरणीय कुणालजी दाते सरांना सुद्धा त्यांनी मोठं केलंय. त्यानंतर हरेजी पांड्या सर, त्याचबरोबर खूप चांगले समालोचक आम्हाला पाहायला मिळतील. बघता बघता पुण्यामध्ये दाखल झाले सिंहगड करंडकाला आणि एक वाक्य वापरलं, जर गोलंदाजामध्ये जर अचूक टप्पा असेल ना तर तो जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी तो त्याच्या गोलंदाजीची छाप तो मैदानामध्ये पाडू शकतो. टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. यावेळेस ही गेंद निकल जाएगी. एक बार बल्ला चला तो गेंद रुकने वाली नहीं. बॅटवर चेंडू आदळला, आवाज झाला, आघात झाला, यलगार झाला, आल्या 6 धावा. षटकार अतिश भांडेच्या बॅटमधनं आलेला, ब्रँडेड क्वालिटीचा, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आणि मला वाटतंय या बिल्डिंगला लागलेला हा चेंडू षटकाराचं रूपांतर झालं. 41 धावा स्कोरबोर्डवर, 41 रन्स. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास हे 2 चेंडू जर चांगले टाकले तर मात्र तुते संघ सेकंड इनिंगमध्ये थोड्याशा दबावात क्रिकेट खेळणार नाही. परंतु 2 चेंडू जर 2 मोठे फटके आले तर मात्र अतिश भांडे हिरो ठरेल या मॅच मध्ये. शेवटच्या षटकातील 5वा चेंडू फेकेल गोलंदाज संजय. यावेळेस लिडिंग एज लागली गेली आणि चेंडू बॅटला ब्रश करून निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एकच सिंगल धाव आली. 42 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पहिली इनिंग चालू आहे, पहिला डाव चालू आहे आणि या पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील संजय शेवटचा चेंडू फेकेल. 42 धावा स्कोरबोर्डवर. निश्चितच गणेशला या ठिकाणी सुवर्ण संधी असेल हिरो बनण्याची, कारण 42 धावा स्कोरबोर्डवर अपेक्षा असेल आई गावदेवी गोटेकर बी संघाला एक मोठा फटका लागण्याची. पण लागेल का एक मोठा फटका? गणेश काय कामगिरी करेल, काय कर्तबगारीच्या आखाड्यामध्ये या ठिकाणी फटका सजवेल का हे बघावं लागेल. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेट. इथे पुन्हा एकदा एज लागली गेली. 2 चेंडू एवढे महत्वाचे फेकले गेले. या 2 चेंडूवर केवळ 2 धावा. आत्ता मात्र पहिला डाव संपला आणि पहिल्या डावानंतर आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या धाव फलकावर धावा पाहायला मिळतील. 43 धावा आणि विजयासाठी 44 धावांची गरज. जय मल्हार तुते संघाला 11ची सरासरी गाठावी लागेल. तत्पूर्वी तमाम क्रिकेट रसिकांचं रमेश शिंदे सरचे स्वागत करेल. वेताळ स्वामी चषक 2020-21 सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करेल. पहिला डाव संपला. 43 धावा स्कोरबोर्डवर आणि विजयासाठी 44 धावांची गरज जय मल्हार तुते संघाला. आपण बघत राहा, आपण ऐकत राहा. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2021.
कसारा संघाचा कॅप्टन आणि श्रद्धा वॉरियर्स दसई संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे. क्रिकेटच्या महाकुंभामध्ये सर्वांचं स्वागत करूया. सर्व क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मॅचकडे घेऊन जाईल. 24 बॉल 44 रनची गरज, 11ची गरज प्रत्येक षटकामध्ये असेल. नेहमीप्रमाणे कंपल्सरी चेंडू हातात असेल. आतिश भांडेच्या वेगावर स्वार होईल पहिले षटक हाताळण्यासाठी. निश्चितच स्विंग गोलंदाज आहे. लेग ब्रेक बॉल टाकण्यामध्ये या गोलंदाजाचा हातखंड आजपर्यंत बघितलेला आहे. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. गोलंदाज आतिश भांडे. नक्कीच एक खेळाडू आम्ही सातत्याने बघायचो होतो. खेळाडू म्हणजे विवेक, परंतु विवेक नसल्या कारणानं आमचा मित्र टॅक्स भाई 2017ला ते नाव माहीत झालं. टॅक्स भाई या ठिकाणी या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. टॅक्स भाई शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतो. इनफिल्डमध्ये टॅक्स भाई. दोन्ही हात गुडघ्यावर आहेत. चांगली पर्सनॅलिटी आणि निश्चितच केस सुद्धा खूप चांगली रंगवलेली आहेत त्याने. नक्कीच हार्दिक पांड्या स्टाईल आहे त्याची पाहायला मिळते. बॉडी थोडीशी वाढवणं गरजेचे आहे. निश्चितच जिम लावावी लागेल 2021 एक संकल्प केल्यानंतर. कारण मित्रांनो 31 येणार आहे. मित्र आवर्जून म्हणेन या 31ला एक संकल्प करा आणि माणुसकीची शिदोरी जपण्याचा आपण अवश्य प्रयत्न कराल यात शंका नाही. आपण मॅचकडे वळूया. 24 बॉल आणि 44 रनची गरज. स्ट्रायकिंगवर बॅट्समन बघतात दिगंबर पांढरे. नॉन स्ट्राईक एंडवर रोहन पांढरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. आतिश भांडे पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. ऑन ड्राईव्ह यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल का? गणेश आहे क्षेत्ररक्षक, परंतु प्रयत्न केला चेंडू निघून गेला की काय प्रश्न असेल. हाऊ मेनी रन? जयजी थोरात अंपायर डिसिजन. हाऊ मेनी रन दिस बॉल? नक्कीच कन्फ्युजन यासाठी होतं की चेंडू त्या पोलला लागला हे बघितलं. पोलला बॉल लागला आहे हे डिक्लेअर आहे, निश्चित आहे. आणि पोलला बॉल लागल्यानंतर जर चौकार असेल तर निश्चितच चौकार आहे. पहिल्याच चेंडूवर यस वेलकम बाउंड्री. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. नक्कीच हे दोन बॅट्समन आहेत ना, ते जर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचमध्ये राहिले तर जवळपास विजय येता येता शेवटचा चेंडू सुद्धा येणार नाही. एवढी मोठी क्षमता या दोन बॅट्समनमध्ये आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. हा ट्रॅकर बॉल यावेळेस खूप चांगला फटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक गणेश येईल वेगाने. तत्पूर्वी एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. रोहन पांढरे तेज तर्राज खूप वेगाने धावतोय हा खेळाडू. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 6 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. मॅच विनिंग फलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर पाहायला मिळाली. परंतु बघूया मॅच आहे ही मॅच लवकर संपणार नाही कारण समोर प्रतिस्पर्धी संघ आहे आई गावदेवी गोटेकर बी. क्या बात आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु जागेवरनं खेळला तर संकट येतील कारण लेग ब्रेक म्हणून ज्याची ओळख आहे हा गोलंदाज आपल्या धावांना ब्रेक लावू शकतो. ती क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. त्या गोलंदाजाचं नाव आहे आतिश भांडे. साईस्पोर्ट शहापूर संघामध्ये आपलं स्थान या फलंदाजानं आणि गोलंदाजानं निश्चित केलंय आणि तोच गोलंदाज आपल्या समोर पाहायला मिळतोय. समालोचन कक्षापासून लांब जातोय. बॅकफुटला आले आणि यावेळेस जागा बनवली अलॉंग दी कार्पेट. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक गणेश अर्थातच धोनी फिल्डिंग करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच सिंगल आली. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील 7 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि प्रत्येक षटकामध्ये 11ची गरज आहे. जय मल्हार तुते संघाला पहिलं षटक आणि दुसरं षटक जर आई गावदेवी गोटेकर बी संघाचं मित्रांनो आपण बघितलं ना तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी सातत्याने जेपी कडे असते. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि तो अटॅक जय मल्हार तुते संघ करेल का? हा ट्रॅकर बॉल यावेळेस ऑन साइड खेळलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होईल. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. संकटात आहे आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट.
गती खूप आहे या बॅट्समनकडे, खूप वेगाने धावतो, 2 धावा कंप्लीट करतो. 9 धावा स्कोअर बोर्डवर. प्रत्येक षटकामध्ये 11ची गरज आहे जय मल्हार तुते संघाला. हा चेंडू मारणं अनिवार्य असेल जय मल्हार तुते संघासाठी आणि हा चेंडू निर्धाव टाकणं खूप महत्वाचं असेल आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी. हु विल विन दिस मॅच, कोण जिंकेल ही मॅच. नक्कीच थोडंसं धावताना अडचणी आल्या आतिश भांडेला. 9 धावा 5 चेंडूवर लागल्यात, बनवायचे 44. ही मॅच सोपी आहे, ही मॅच कठीण आहे. ही मॅच आपल्याला खलनायक ठरू शकते, ही मॅच आपल्याला नायक बनवू शकते. निश्चितच आपण एका दिवसाचा नायक एका दिवसाचा मंत्री हा पिक्चर बघितला असेल, ती कामगिरी करावी लागेल रोहन पांढरे याला. चेंडू पडल्यानंतर बाहेर आला, अंपायरकडे अभिलाषेने बघतोय बॅट्समन रोहन पांढरे. वाटलं होतं वाईट जाईल, परंतु मित्रांनो एक क्वालिटीचा क्रिकेट आहे, स्पर्धा खूप चांगली आहे. एक चांगला बॅट्समन एका धावेसाठी याचना करतोय, म्हणजे खऱ्या अर्थानं चांगली असणारी गोलंदाजी आतिश भांडेची. नक्कीच यापूर्वीचा चेंडू जर बघितला तर आमचे अक्षयजी अधिकारी चर्चा करतायत ऑफ साईडला चांगला फटका सजवता आला असता, कव्हर स्वीपरला गेला असता, पॉईंटला गेला असता, डीप कव्हरमध्ये सुद्धा हा चेंडू निघून गेला असता. परंतु क्रिकेटमधील अभ्यास असणारे व्यक्तिमत्व ज्या वेळेला चर्चा करतात ना, ती चर्चा सार्थकी असते आणि ती चर्चा खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची चर्चा असते. तीच होताना या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळेल. अक्षयजी अधिकारी बसलेले आहेत, त्यानंतर आमचे स्कोरर मित्र बंटी डमके सर, अनमोलजी भागवत आणि टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आम्हाला पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊया जीपी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका सजवला, नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. परंतु हे 2 खेळाडू आई गावदेवी गोटेकर बी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. या 2 बॅट्समनला जर आपण आउट केलं, बाद केलं, तर मात्र आई गावदेवी गोटेकर बी संघ या मॅचमध्ये वर्चस्व गाजवेल. अन्यथा खूप मोठी संकट आहेत, खूप मोठं टेन्शन आहे आणि या टेन्शनला जर बाहेर घालवायचं असेल, टेन्शनला बाय बाय करायचं असेल, तर या 2 बॅट्समनला आपल्याला बाद करावं लागेल. दिगंबर पांढरे, रोहन पांढरे सलामीची जोडी खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू नजरेमध्ये भरला नाही, चेंडू हुलकावणी देऊन निघून गेला. पेस आहे या गोलंदाजाकडे, अचूक टप्पा आहे आणि निश्चितच सोने पे सुहागा ज्याला म्हणतो, दुग्ध शर्करेचा योग आणि खऱ्या अर्थानं एकदा का दुधामध्ये साखर पडली की आनंद आणि आनंद. या ठिकाणी गोलंदाजाला पेस असेल ना, तो बॉल जर टर्न होत असेल तर मात्र हा गोलंदाज सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये आम्हाला याला पुढे फ्रंटवर आणावं लागेल. डान्सिंग ऑन दी विकेट्स, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय रोहन पांढरे, स्वतःच्या घराकडे पोहोचलाय, आरामात पोहोचला. एक सिंगल धाव घेतली गेली, चोरटी धाव, स्ट्राईक रोटेट केली गेली, एकच सिंगल धाव. 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज जेपी प्रीतम जोशी प्रीतम या नावाने ओळखला जातो. जेपी रोहन पांढरे, खूप चांगला स्टान्स आहे या बॅट्समनचा, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. नक्कीच गोलंदाजी खूप चांगली होते प्रत्येक विकेटसाठी. गणेशजी चाबरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आई गावदेवी गोटेकर बी संघाच्या गोलंदाजांना दिलं जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. अतिशय इकॉनॉमिकल बॉलिंग चालू आहे. निश्चितच या मॅचला सजवण्याचं काम जेपीने करतो, या वेळेस करताना पाहायला मिळतोय. 13 धावा स्कोरबोर्डवर फक्त पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झाला आहे, परंतु एक मोठ्या पटक्याची गरज असेल आई तुते संघाला या षटकामध्ये. ओव्हरपिच बॉल, काय बॅटचा फ्लो या बॅट्समनचा खूप चांगला पाहायला मिळतोय. एकच सिंगल, 14 धावा स्कोरबोर्डवर. आता मात्र धर्म संकटात आहे, मॅच अडचणीत आहे आणि याच अडचणीतून कोण बाहेर काढेल, दिगंबर पांढरे की रोहन पांढरे की एका बाजूला प्रीतम जोशी की येणारा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते.
निश्चितच अमित भांडे या मॅचचा आनंद घेतोय मैदानाच्या बाहेर राहून. कालची डिबेट मला वाटतं स्टेटसला पडली नाही, ती पडली तर बरं होईल, कारण खूप चांगली डिबेट ऐकायला मिळाली. आपल्या मनातील भावना आपण जय चोरोबा कानवे चषकामध्ये व्यक्त केल्या. आपण मॅचकडे जाऊया. शेवटचा चेंडू फेकावा लागेल जीपीला. लेंथ बॉल परफेक्ट यॉर्कर, एकच सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली आणि यावेळेस मात्र तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक असेल दिगंबर पांढरेकडे. धावसंख्या पाहायला मिळाली स्कोरबोर्डवर 16 धावा. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील 15 धावा, 15 रन्स. क्षमा असावी. निश्चितच तुम्ही आम्हाला माफ कराल याची आम्हाला अभिलाषा आहे आणि आम्हाला माहिती आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये जवळपास 29 धावांची गरज. 12 चेंडू 29, 14-50, 14-50 हे समीकरण आणि याची गरज असेल जय मल्हार तुते संघाला. अजूनही सलामीचे बॅट्समन आहेत मैदानावर. दिगंबर पांढरे आणि रोहन पांढरे हे दोन बॅट्समन शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच सोडणार नाही, परंतु नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. कसारा आणि श्रद्धा वॉरियर्स दसई 22 योद्धे एकमेकांच्या समवेत लढताना आम्हाला पाहायला मिळतील. गनिमी कावा आम्हाला त्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. इनफिल्ड आउटफिल्ड सजलेली आम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी त्या मॅचमध्ये आम्हाला पाहायला मिळेल. चांगली विकेट किपिंग आम्हाला त्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग आम्हाला त्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच चांगली मॅच आम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाही. श्रद्धा वॉरियर्स दसई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतील कसारावाले. निश्चितच आम्ही म्हणतो लय भारी मॅच असेल यात शंका नाही. 12 चेंडू आपण या मॅचकडे वळूया आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज. ही धावांची भूक आहे, ही मेजवानी आहे आणि जोपर्यंत 29 धावा येत नाही तोपर्यंत ही भूक शांत होणार नाही. आमच्या विजयाचा जेठर अग्नी पेटलाय, प्रज्वलित झालाय, त्याला शांत करण्याचं काम दिगंबर पांढरे, रोहन पांढरे करेल का? गोलंदाजी मार्कवर एक चांगला चेहरा पाहायला मिळेल. ओमकार यावेळी फुलटॉस बॉल, फटका सजला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक, एकच सिंगल. प्रत्येक विकेटसाठी गणेशजी चाबरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू सो मच गणेशजी चाबरे. फुलटॉस चेंडू होता दिगंबर पांढरेसाठी, संधी होती परंतु ती संधी गमावली. आता मात्र स्ट्रायकिंगवर बॅट्समन आपण बघत असाल रोहन पांढरे. संपूर्ण शहापूर तालुक्याला याची वेगळी ओळख आहे. तो बॅट्समन आहे रोहन पांढरे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. अखेर परिवर्तन ही संसार का नियम आहे. बदल हा नियम आहे निसर्गाचा. त्या चाललेल्या बदलासोबत चाला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव येईल. नक्कीच जणू काही एखाद्या यात्रेमध्ये आवाज येतो दुकानदारांचा, तसा आवाज या मॅच मध्ये समर्थकांचा येताना दिसतोय. फुलटॉस बॉल, लेंथ बॉल, परफेक्ट मिडल अप करू शकले नाही रोहन पांढरे. यावेळेस कमी प्रेक्षक परंतु आवाज मात्र खूप. गणेशजी डिंगोरे, बाळा डिंगोरे यांनी ही मॅच आणि ही संघ सजवलाय. नक्कीच खूप चांगले पाठीराखे आहेत या मॅचचे, या संघाचे निर्माते आहेत. ओमकार गोलंदाजी मार्कवर. आत्ता मात्र हात जसा फिरला तसा चेंडू फेकला गेला. अंपायर डिसिजन जयजीत थोरात यांचा इशारा येईल. वाईट बॉल, एक धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा लिखित जाईल. मगर एक दो से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको जीतना है तो जय मल्हार टीम बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम है. संघर्षाचं मैदान जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत सोडायचं नसतं हे दाखवावं लागेल. दमखम दिखाना पडेगा. तेव्हा मात्र ही मॅच आम्हाला खूप चांगली पाहायला मिळेल. शहापूर टेनिस क्रिकेटचा एक चेहरा पाहायला मिळेल. त्या चेहऱ्याचं नाव आहे, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे, ती पर्सनॅलिटीचं नाव आहे सूरज विशे. अनुपस्थिती पाहायला मिळाली जय चोरोबा कानवे चषकामध्ये आणि बघता बघता श्रद्धा वॉरियर्स संघ अपयशाच्या छायेमध्ये गेला. एक एक खेळाडू किती महत्त्वाचा असतो, म्हणून की काय भावेश पवारला 6,000 रुपयामध्ये जणू काही मॅचसाठी दाखल केलं आहे भिवंडी प्रीमियर लीगला. एक एक खेळाडू खूप किमतीचा आहे आणि मी तर म्हणेन सूरज विशे हा खूप किमती खेळाडू आहे. ज्या वेळा तो आपल्या संघामध्ये असतो त्यावेळेला राहुल द्रविड या नावाने ओळखला जातो. आपण मॅचचं विश्लेषण करूया. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील. धावसंख्येची गती थांबले, ह्याचं एकमेव कारण क्वालिटीची आणि क्वांटिटीची गोलंदाजी पाहायला मिळते.
इथे 19 धावा. मास्टर माइंड बॉलिंग या ठिकाणी होताना आई गावदेवी गोटेकर बी संघाची. दरम्यान षटकातील पुढील चेंडू एज लागली गेली. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येईल, परंतु षटकार चौकारांची अतिशय बाजी करावी लागेल. जय मल्हार तुते संघाच्या बॅट्समनला सलामीची जोडी आहे. धावा पाहायला मिळते स्कोर बरोबर 20 धावा. अजूनही 24 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी गणेशजी चाबरे साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक. मगाशी गोलंदाजांना लावलं, आता बॅट्समनला लावलं. ही प्रेरणा आहे सन्माननीय गणेशजी चाबरे. थँक्यू सो मच. आमचे मित्र सुजयजी भगत या मॅचचा आनंद घेताना. आज सुट्टी असावी आणि या सुट्टीला खऱ्या अर्थानं सार्थकी लावतायत. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये फक्त एंटरटेनमेंट पाहिजे, कारण दुःख ओतपोत भरलंय. यावेळेस लेंथ बॉल परफेक्ट मिडल अप करू शकले नाही. परिणामी एकच सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. षटक जवळपास संपलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, थांबावं लागेल. 6 चेंडू 22 धावा. खूप मोठा संघर्ष. पण म्हटलं जातं मित्रांनो, ज्या ज्या वेळा प्रेरणेचे हात आमच्या पाठीवर लागले जातात ना, त्या त्या वेळा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर येतो. हीच प्रेरणा सातत्याने ठेवण्याचं काम गणेशजी चाबरे यांनी केलं आहे. विकेटसाठी 200 रुपये, बॅटिंगसाठी षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच गणेशजी चाबरे. कारण मी तर म्हणेन आम्हाला कुसुमाग्रज मॅचमध्ये सुद्धा आठवतात. ओळखलेत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून, माहेर वासीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, कारमारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखळगाळ काढतोय, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार पण मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि हे लढ म्हणणारे हात या व्यासपीठावर आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 22 धावांची गरज. कोण जिंकेल ही मॅच? गोटेकर की जयमल्हार तुते? जयमल्हार तुते की आई गावदेवी गोटेकर बी? शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावर चेहरा पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. दत्तू कुठे असेल? दत्तू साई गोलंदाजी मार्गावर येतोय. 6 चेंडू 22 धावा. पहिले 3 चेंडू आहेत ना, ते मात्र या मॅचचं भविष्य सांगून जातील. 6 चेंडू 22 धावा. अभिजितजी सावंत खुर्चीवर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. शॉर्ट फाईनला थँक्यू सो मच. 6 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर बॅट्समन असेल तुते एक्सप्रेस उगवता सितारा नाही, चमकलाय दिगंबर पांढरे. यावेळेस ओव्हरपिच बॉल. काय घडलंय या मॅचच्या गर्भामध्ये? विजय कोणाचा असेल? खूप चांगला बॉल होता. यावेळेस संधी होती बॅट्समन दिगंबरला. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो अथवा नाही बदलत, वेळ मात्र नक्कीच बदलते. 5 चेंडू 22 धावा. ही वेळ बदलेल का? ही वेळ आहे वेळ बदलण्याची. हो हो, पाय थोडे घसरले आणि घसरल्याचा आवाज आला. चेंडू बाहेर फेकलाय, हातातनं निसटला, म्हणून तोल सांभाळणं खूप गरजेचं आहे. 16 वर्ष असो अथवा 30 असो, तोल सांभाळलं तर मात्र यशाकडे जाल. विजयासाठी 23 धावांची गरज. 5 चेंडू 23 धावा. मॅच खूप चांगली आहे. दिगंबर पांढरे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा यावेळेस अंपायर डिसिजन. यस यस यस. अनादर वाईट बॉल. 2 चेंडू वाईट फेकले. आता मात्र समीकरण बदललं. 5 चेंडू. विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावा. समीकरण सोपं झालंय. बॅट आणि बॉलचं युद्ध आहे. जर बॅटला बॉल कनेक्ट झाला, बॉलला बॅट कनेक्ट झाली तरी मात्र फटका सदू शकतो. आणि दिगंबर पांढरेकडे ती क्षमता आहे. ही मॅच कोण जिंकेल अजून सांगू शकत नाही. प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या काळजावर धडधड आहे. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर बॅट्समन दिगंबर पांढरे. गोलंदाजी मार्कवर साई. एज लागली. रोहनच्या हातातनं चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉपला जाऊन स्टॉप झालाय. 1 धाव. स्ट्राईक रोटेट केली जाईल. समीकरण बदललं. 4 चेंडू 19 धावा. जवळपास 3 मोठे फटके आणि 1 सिंगल. हे समीकरण असेल विजयाचं. योद्धे तेच असतात मित्रांनो.
जे शेवटपर्यंत लढत राहतात, शेवटपर्यंत संघर्ष करत राहतात. ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणं हे योद्ध्यांचं काम आहे. म्हणून की काय, तानाजी मालुसरे गड सर केला. कोंडाजी फरदंद पोचले पन्हाळ्यावर आणि अवघ्या 1600 मावळ्यांशी गड सर केला. योद्धे तेच असतात, ते करावं लागेल या बॅट्समनला, ते करावं लागेल या गोलंदाजाला. हो, परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. लाईन परफेक्ट पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण बदललं. 3 चेंडू 18 धावा, 3 चेंडू 3 षटकार या मॅचला विजयासाठी असतील तुते संघासाठी. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मॅच खूप चांगली रंगलेली आहे. या मॅचला इंद्रधनुष्याचं रूप प्राप्त झालं. याचं कारण युनिटी पाहायला मिळते आई गावदेवी गोटेकर बी संघामध्ये. म्हणून म्हटलं जातं युनिटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इंद्रधनुष्याला सुद्धा चमकायचं असेल तर 7 रंगांना एकत्र यावं लागतं. मॅच जिंकायची असेल 11 खेळाडूंना एकत्र यावं लागतं. प्रत्येकाला आपली जबाबदारी तेवढ्या ताकदीने पार पाडावी लागते. हे करावं लागतंय. यावेळेस मात्र संकट असेल जे मला होते. 3 चेंडू 18 धावा. यावेळेस काय घडलं आणि काय बिघडलं. परफेक्ट वाईड यॉर्कर, अस्त्र शस्त्र क्षेपणास्त्र ब्रह्मास्त्र आणि क्रिकेटचा क्लास दाखवताना गोलंदाज अवी साई. निश्चितच पुन्हा एकदा लेन बॉल. क्या बात आहे, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. आणि आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक, 18 धावा. विजयापासून खूप लांब असलेला संघ तुते संघ पाहायला मिळेल. यापूर्वी या मॅचला खूप प्रसिद्धी आली होती आणि या चेंडूवर मात्र मॅच वाळवंटासारखे पाहायला मिळते तुते संघाकडून. फटका लागलाय परंतु शेवटच्या चेंडूवर फटका आला. 6 धावा. पहिल्या चेंडूवर आल्या असत्या तर मात्र जयमल्हार तुते संघ प्रदर्शन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं असतं. सामना गमावला, प्रयत्न केला, या प्रयत्नांना नशिबाची साथ लागली नाही. आई गावदेवी गोटेकर बी संघ कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी